कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेसवर सिने स्टाईल दरोडा टाकण्यात आलाय। 2 महिलांचं सोन्याचे दागिने व एका प्रवाशाचा मोबाईल असा 52,000चा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केलाय। सिग्नल वायर कापून तसेच सिग्नलवर शॉट टाकून रेल्वे रोखण्यात आली। त्यानंतर थरारक असा सिने स्टाईल दरोडा टाकून चोरट्यांनी पलायन केले। यावेळी महिलांनी आरडाओरडा केल्याने सह्याद्री एक्सप्रेसमध्ये एकच गोंधळ उडाला होता। मिरज ते पुणे रेल्वे मार्गावरील शेनोली स्थानकाजवळ हा थरारक प्रकार घडलाय। या प्रकरणी मीना विकास ओमापती यांनी मिरज रेल्वे स्थानकात फिर्याद दिली। कोल्हापूरमधून सह्याद्री एक्सप्रेस नियमित वेळेत पुण्याकडे रवाना झाले। या एक्सप्रेसमधून मीना विकास ओमापती वय 35 राहणार मिरज व आशा नारायण पवार राहणार विश्रांतवाडी पुणे हे S3 बोगीतून तर रंजन दयानिधी साहू वय 41 राहणार कल्याण ईस्ट ठाणे हे जनरल बोगीतून प्रवास करीत होते। सह्याद्री एक्सप्रेस मध्यरात्री धावत असल्याने या रेल्वेवर दरोडा टाकण्यासाठी 3 ते 4 दरोडेखोर शेनोली स्थानकाजवळ दबा धरून बसले होते। रेल्वे शेनोली स्थानकाजवळील मिरज आउटर जवळ आल्यानंतर चोरट्यांनी सिग्नल वायर कापली, परंतु सिग्नल वायर कापल्याने कराड रेल्वे स्थानकाच्या सिग्नल यंत्रणेस मिळाली। त्यामुळे रेल्वेकडून तातडीने हालचाली करून रेल्वेबाबत घातपात होण्याची शक्यता निदर्शनास आल्यानंतर तातडीने रेल्वेने आपत्कालीन सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली व सह्याद्री एक्सप्रेसला पुढे रवाना होण्यासाठी ग्रीन सिग्नल देण्यात आला। परंतु ही बाब निदर्शनास येताच चोरट्यांनी सोबत आणलेली शॉल सिग्नलवर गुंडाळली। त्यामुळे सह्याद्री एक्सप्रेसच्या पायलट व को पायलटला सिग्नलच दिसत नसल्याने त्यांनी शेनोली मिरज आउटरजवळ रेल्वे थांबवली। रेल्वे थांबवताच चोरट्यांनी S3 मध्ये झोपलेल्या मीना ओमापती यांच्या 26,000 रुपये किमतीच्या 10 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व आशा पवार यांच्या 13,000 रुपये किमतीचे 5 ग्रॅम मंगळसूत्राला हिसडा मारला, तर एका चोरट्याने जनरल बोगीतून रंजन साहू यांच्या 13,000 रुपये किमतीचा मोबाईल चोरलाय। दरोडा पडल्याचे निदर्शनास येताच रेल्वे आरडाओरडा सुरू झाला। त्यामुळे चोरट्यांनी मिळालेले दागिने आणि मोबाईल घेऊन अंधाराचा फायदा घेत पलायन केले। यानंतर रेल्वेवर दरोडा पडल्याची माहिती पायलटने कराड रेल्वे स्थानकास दिली। त्यानंतर सिग्नलमध्ये दुरुस्ती करून पुन्हा सह्याद्री एक्सप्रेस पुण्याकडे रवाना करण्यात आले। याबाबत मिरज रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, परंतु या घटनेमुळे मात्र खळबळ उडाली।